कृष्णेच्या पुरात पोहणं तरुणांच्या अंगलट, तरुणांच्या बचावाचा थरार कॅमेरामध्ये कैद, सुदैवानं वाचले तरुणांचे जीव। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर, पुराचं पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरल्यानं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे चिंचपाडा रेल्वे रुळावर आली माती, रुळावर माती आल्यामुळे रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले। बीड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार सुरूच, काळवटी तलाव झाला ओव्हरफ्लो, मात्र धरणं अद्यापही कोरडीच। सांगलीमधील कणदूरच्या विद्यालयात चिखल महोत्सव, पावसाच्या सरीत भिजत विद्यार्थ्यांचा जल्लोष। साई संस्थांविरोधात शिर्डीकर आक्रमक, विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांचा मोर्चा। कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगाराची नाशिकमध्ये जंगी मिरवणूक, गुन्हेगारासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला औरंगाबाद खंडपीठाच्या मॅट न्यायालयाची नोटीस, 1 परीक्षा आणि 2 निकाल लागल्यानं संभ्रम। मुसळधार पावसामुळे सांगलीकरांना महापुराची धास्ती, तर कारागृहातील 80 कैद्यांची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात केली रवानगी। आणि पिंपरी चिंचवडमध्ये शुद्ध पाणी पुरवठ्याबाबत घेतली जाते खबरदारी, पाण्याच्या टाक्यांची साफसफाई सुरू।